एक महत्त्वाची बातमी, विधान परिषदेकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना विधान परिषदेकरता उमेदवारी जाहीर झालेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, भाजप पाठोपाठ विधान परिषदेच्या उमेदवारी करता राष्ट्रवादी काँग्रेसनं नाव घोषित केलेले आहे, जाहीर केलेले आहे। संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। संजय खोडके यांना 5.5 वर्ष आमदारकीची मिळणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 5.5 वर्ष मिळणार आहेत विधान परिषदेमध्ये काम करण्याकरता। तर संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। आज खोडके उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता आहे। इकडे शिवसेनेकडून नाव तरी जाहीर झालेलं नाही, पण चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत आहे। त्यांना बोलवणं धाडण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते मुंबईत आलेले आहेत विधान परिषदेसाठी। आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। जे विधान परिषदेचे आमदार विधानसभेवर निवडून गेले त्या रिक्त झालेल्या जागांकरता, त्या 5 जागांकरता निवडणूक होते आहे। भाजपच्या 3 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसची 1 आणि शिवसेनेची 1 जागा। तर भाजपकडून 3घांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। कालच ती जाहीर करण्यात आलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता या संजय खोडकेंचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार यांचं नाव चर्चेत आहे। अजून शिवसेनेकडून कन्फर्मेशन आलेलं नाही, पण विश्वसनीय सूत्रांची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळते आहे की शिवसेनेचं नाव सुद्धा पक्क झालेलं आहे। आता या तिन्ही म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आमदारांना किती काळ मिळणार आहे? तर भाजपच्या 3 आमदारांना साधारणपणे 12 ते 18 महिन्याचा काळ मिळेल। त्याच्यानंतर शिवसेनेचे जे आमदार होतील विधान परिषदेचे त्यांना 4 वर्षाचा काळ मिळेल। आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झाली, ते निवडून आले, तर त्यांना 5.5 वर्षांचा काळ मिळेल। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, काय सांगाल? संजय खोडके हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वसनीय असं व्यक्तिमत्व आहे। विधान भवनातलं राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातलं सगळं कामकाज हे संजय खोडके पाहतात। वर्षानुवर्ष ते अजितदादांच्या पाठीशी आहेत। पक्ष जेव्हा एकसंघ होता त्याही वेळेला ते अजितदादा यांचे अत्यंत विश्वासू होते आणि आता जेव्हा पक्षाचे 2 विभागणी झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष जेव्हा अजित पवार यांच्याकडे आलाय तेव्हा सुद्धा संजय खोडके जे आहे ते अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि अत्यंत विश्वासू जवळचे जी काही अनेक जिकिरीची कामं असतात पक्षाच्या दृष्टीनं ती अनेक वेळेला संजय खोडके यांनी पार पाडलेली आहे आणि त्यामुळं संजय खोडके यांना ही उमेदवारी दिली जाण्याबद्दल बोललं जात आहे। बरोबर। प्रणाली, एका बाजूला अजित पवारांचे खोडके हे निकटवर्ती आहेत, त्यांच्या पत्नी मात्र ठाकरे गटाच्या नेत्या आहेत असं कळतंय, काय सांगाल? नाही, त्यांच्या पत्नी या आधी काँग्रेसमधनं आमदार होत्या, परंतु या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आलेल्या आहेत आणि आता त्या विधानसभेच्या सदस्य आहेत। विधानसभेच्या अमरावती विधानसभेतून त्या जिंकून आलेल्या आहेत आणि त्या राष्ट्रवादीच्याच आमदार आहेत। आणि आता म्हणजे पती पत्नी, समजा जर संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली तर पती पत्नी असे दोघेही जण विधान भवनामध्ये, एक वरच्या सभागृहात आणि एक खालच्या सभागृहात, असे 2 म्हणजे पती पत्नी आपल्याला बघायला मिळू शकतात। अगदी प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। प्रणाली आपल्या सोबत होत्या। प्रणाली, ज्या प्रकारे माहिती देत आहेत, संजय खोडके हे विधान परिषदेवर कदाचित निवडून जातील, कारण ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे। अजूनही विरोधी पक्षातल्या कुणाची नावं समोर आलेली नाहीत, पण त्याच वेळेला विधानसभेच्या सदस्य आहेत संजय खोडके यांच्या पत्नी, त्यामुळे दोघेही पती पत्नी हे विधिमंडळ परिसरात आपल्याला दिसतील अशी माहिती प्रणाली कापसे यांनी दिली आहे।